साडी वेअर केलेली आणि ही साडी मी याच्यामुळे वेअर केलेली की मला असा छान ड्रेस शिवायचा आहे या साडीचा. तर चला आता हा ड्रेस वहिनी शिवून देणार आहे तर पण त्याला काही कॅमेरा समोर यायला आवडत नाही तर कसा शिवते दाखवते तुम्हाला आता. आणि आमचं छोटंसं पिल्लू बघा इकडे किती छान खेळतंय. एकट्यात कोणाचीही गरज नाही पिल्लूला. हा एकटी खेळते तू हा. आणि आमचं हे पिल्लू मस्त इकडे झोपलंय मोठं पिल्लू. तर हे बघा हे आमचे दीदी आणि दादू दोघं पण शाळेतून आलेले आणि माकड बघा आले आले कसं त्यांच्याकडे जसं त्यांचीच वाट बघत होतं हाय ना. आता हे एक माकड आमचं झोपलंय मोठं पण ह्या माकडाला काही करणार नाही. आता शाळेतून आले की तिला उठवायचं काम चालू केलं. झोपू दे तिला. बघा मैत्रिणींना खूप मस्त असं आभाळ आलेलं आहे इकडं आणि काही वेळापूर्वी तर खूप जास्त ऊन पडलेलं होतं आणि आम्हाला जायचं होतं आता माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या घरी आणि मी माहेरात आलेली आहे तर तुम्हाला माहीतच आहे. तर पण माझा वहिनीनं ड्रेस शिवायला घेतला तर छान असा ड्रेस शिवता आहे त्या साडीचा माझ्यासाठी. तर मग आम्हाला तर सकाळच्या गाडीनं जायचं होतं पण मग इथं उठायलाच 9 वाजते तर कारण मी उठत नाही लवकर इथे आणि घरी कसं असतं माहीत नाही का आता. तर मला उठायलाच 9 वाजले होते मग म्हणलं चला निवांत जाऊया संध्याकाळच्या गाडीनं. कसं संध्याकाळी काही टेन्शन पण नाही राहत ऊन पण नाही राहत आणि पोरी पण मस्त राहतं. दुपारा थोडं बेजारीच होती गाडीमध्ये जाताना आणि मग वहिनीनं दुपारी ड्रेस शिवायला घेतला काम आवरल्यावर. तर आता तो काही अजून झाला नाही बघा. तर मग ड्रेस शिवणं झाला तर म्हणलं जाऊया आता 3 ते 4 वाजायला लागले पण अजून तो बाकीच आहे. तर मग आता संध्याकाळी जाणं होतं का नाही काय माहिती पण उद्या सकाळी तर नक्कीच आम्हाला घरी जावं लागेल कारण उद्या आमची 4थी ॲनिव्हर्सरी आहे बरं का. आणि ते पण घरी कामावर आलेले आहेत कामावर गेलेले होते तर ते घरी आलेत वापस आणि आमची पण वाट बघत असतीलच. तर मग म्हणलं उद्या सकाळी जाऊया आता तर काही आभाळ पण आलं थोडंसं. तर मग चला मी तुम्हाला ड्रेस कसा शिवलाय वहिनीनं ते दाखवते. जिगो काय खाते कोणी आणली. तर हे बघा आमच्या दादाला मस्त अशी इकडे पाणीपुरी पार्सल आणलेली आहे तर आम्ही मस्त एन्जॉय करतोय आता पाणीपुरी सोबत. म्हणजे उन्हाळा चालू आहे भूक तर लय लागली पण काही खावं असं वाटत नाहीये त्यामुळं मस्त अशी पाणीपुरी पार्सल सांगितली होती त्याला. ते पटकन दिशे गेला आणि घेऊन आला मस्त पाण्यावर त्याला तसं बी काही लागलं ते त्याची पुरी करायची नाही. मैत्रिणींनो तर छान असा ड्रेस शिवलेला आहे साडीचा तर मी मस्त घालून दाखवलाय तुम्हाला. तर कसा दिसतोय मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि खूप सुंदर वाटतंय एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे बरं का आणि एकदम मस्त शिवलाय. इथं नाही का त्यांनी बेल्ट पण शिवलेला आहे पण आता आम्ही फोटो आणि व्हिडिओ शूट केले तर थोडेसे ते मी आता थोडी गरमी होत होती म्हणून काढून ठेवला बाजूला. तर आता तरी पण 5 ते 6 वाजले तर आता आम्हाला काही जायला जमलं नाही. तर आता आम्ही उद्या सकाळी जाणार आहे तर आमच्या घरी आणि आमच्या पिलूला पण एक ड्रेस शिवलेला आहे बरं का ह्या साडीचा. तर आम्ही दोघी माहिती की सेम टू यू दिसणार आहे तर मी तुम्हाला तिला पण घालून दाखवते कसं दिसतं म्हणून. घालायचं ना तुला ड्रेस. तर हे बघा तिला पण मी ड्रेस घातलेला आहे तर नक्कीच हा कसा दिसतोय आमच्या दोघीचा पण हा छानसा क्यूटचा ड्रेस. हे बघा दाखव असं बोल. तर बघा खूप सुंदर दिसतोय बरं का एक नंबर. तुला आवडला ना मग थँक्यू म्हणायचं ना मामीला. कसं खूप लागते बरं का. तर हे बघा मैत्रिणी गुड मॉर्निंग. तर खूप छान अशी मॉर्निंग झालेली आहे तुम्ही बघू शकता. खूप छान असं वातावरण शेतातलं आणि मस्त असं इकडे झाड पण आहे तर त्याच्यात छान चिमण्या चिव करतात आणि इकडे छान असं सूर्य निघलेला आहे तुम्ही बघू शकता. इतकं प्रसन्न वातावरण आहे ना खूप छान. आणि आमचं हे वादळ मस्त उठलंय आणि आम्हाला जायचं आहे आता थोड्या वेळामध्ये. तर आम्ही आवरलंय छानपैकी रेडी झालेलो आहे. तर मी माझा व्हिडिओ इथंच संपवते आता आणि छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय सोडू नका. तर बाय बाय. बाय कर हे बघा आमच्या कार्टूनला पण समजतं बाय बाय. तर आता ही एवढी हुशार झाली ना तर बाय बाय करते. तर बाय बाय कर. बाय. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.